नमस्कार मित्रांनो, बारामती तालुक्यातील चौदरवाडीची ग्रामपंचायत निवडणूक लागलेली आहे। आता आपल्यासोबत सरपंच पदाचे उमेदवार आहेत संपत जयसिंग पवार, हे सोमेश्वर ग्राम विकास पॅनल मधून उभे आहेत। त्यांच्यासोबत आपण गप्पा मारूया। का तुम्ही निवडणूक लढवताय ह्या वेळेची? निवडणूक लढवण्याचं कारण म्हणजे गावात जसं पाहिजे तशा सुविधा उपलब्ध होत नाहीत। गोरगरिबांचं किंवा ह्यांचं काम व्यवस्थितपणाने व्हावं, सगळ्यांना न्याय मिळावा, शासनाचं जे काही योजना आहेत त्या गरिबापासून श्रीमंतापर्यंत सगळ्यांना मिळाव्यात। शासनाकडे येणारा पैसा सगळा आपण गरीब असू श्रीमंत असू सगळ्याला द्यायचा प्रयत्न करू, सगळ्याच्या सुखदुःखात सामील होऊ। कुठल्याही प्रकारची कसली अडचण येणार नाही। गावातलं कुठलंही कसलंही काम असलं तरी आपण ते पूर्ण करणार। अगदी रात्री बेरात्री जरी एखाद्याला कुठल्याही प्रकारची कसलीही गरज लागली तर ते गरज पूर्ण करण्याचा आपण आटोकाट प्रयत्न करणार। मी 90 पासून गावामध्ये आहे, 90 पासून मी राजकारणात सक्रिय आहे। 90 पासून मला कमीत कमी 3 वेळा बिनविरोध सरपंच होण्याची संधी आली होती, पण माझ्या मुलांचं शिक्षण चाललं होतं आणि मला त्याच्यात इतकासा जास्त पहिला इंटरेस्ट नव्हता, म्हणून मी त्या गोष्टीला नकार दिला। पण आता थोडंसं वातावरण बदली झालंय, लोकांची बोलण्याची करण्याची भाषा थोडीशी बिघडली, वरिष्ठांना मान देण्यात आणि ग्रामस्थांनी सर्वांनी मला फोर्स केला। म्हणले हो तुम्हाला 2-3 वेळा आम्ही हे केलं पण तुम्ही नाही म्हणला, तर ह्या वेळेला फक्त तुम्हालाच उभं राहायचं आणि तुमच्याशिवाय आम्ही दुसऱ्या कोणाला हे करणार नाही। मला ग्रामस्थांनी सगळ्या ग्रामस्थाच्या सहकार्याने मी उभा राहिलेलो आहे आणि मी हर एक माणसाची हर एक गरज पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न करेन। मी माझा प्रपंच अगदी शून्यातनं वर आलाय। मी आजच्या तारखेला माझ्या 10 मुलं 9 मुलं इंजिनियर आहेत आणि एक मुलगा MBBS डॉक्टरला टाकलेला आहे। एक मुलगा माझा UK लंडनमध्ये स्थायिक आहे, तिथं त्याचा स्वतःचं घरदार सगळं व्यवस्थित आहे, सगळं शटल आहे। मला घरात कुठल्याही प्रकारचं काही काम नाही। मी संपूर्ण वेळ 24 तास मी गावासाठी देण्याचा आटोकाट प्रयत्न करेन आणि गावातल्या सर्व लोकांची सुखदुःखात पूर्ण मनापासून सहभागी होईल। मी माझा प्रपंच जसा शून्यातनं वर आणला तसं गाव बी मी एकदम गगनाला नेऊन भिडवण्याचा माझा मानस आहे। भगवंतानी मला आणि गावकऱ्यांनी सगळ्यांनी मला याच्यात साथ द्यावी। सामाजिक कामामध्ये तुम्ही अनेक वर्षापासून सक्रिय, नक्की काय काय लोकांसाठी तुम्ही मदत करायचा? हॉस्पिटल असेल किंवा बाकीचे साठी सुद्धा? माझं एक तत्व असं आहे, मी सकाळी आंघोळ केल्यानंतर देवाला जातो आणि देवावरनं माघारी येतोपर्यंत जर माझ्याकडं कोणी गरजू माणूस आला, त्याला काही अडचण असली, आर्थिक असू कसलीही असू, त्याची अडचण मी म्हणजे कसल्याही परिस्थितीत सोडवतो। समजा आर्थिक अडचण एखाद्याला असेल, एखाद्याने मला काय म्हणलं, त्याला मी सांगतो 1-2 तासांनी ये किंवा संध्याकाळी ये किंवा उद्या तुझं कंपल्सरी मी काम करेन। कुणीही आजारी पडलं तर अख्ख्या पूर्ण गावामध्ये अगदी गरीबापासून श्रीमंतापर्यंत सगळ्या लोकांना माहिती आहे की दवाखाना म्हणलं की हर एक माणूस म्हणजे कितीही बी सुशिक्षित माणूस असला तरी तो माझ्याकडे सल्ला घ्यायला येतोय आणि मी त्यांना योग्य सल्ला देऊन त्या माणसाला कुठल्या पेशंटला कुठल्या डॉक्टरच्याकडे न्यायचंय, कोणाला कराडला न्यायचंय, कोणाला अकलूजला न्यायचंय, कोणाला पुण्याला न्यायचंय, कोणाला सातारला न्यायचंय, सगळं नियोजन मी करतो। आणि अगदी शेवटच्या स्टेपला गेलेली अगदी जास्त काही नाही पण एक 50 ते 60 लोक मी व्यवस्थित केल्या ती की आज मी ती लोक हयात आहेत। आणि अशी तर म्हणजे इतर किरकोळ आजाराची ह्याची त्याची हे का नाही, किती बी माणसं मी नेलेली ती दवाखान्यात, नेरेला, कराडला, अकलूज, पुण्याला। एखाद्या माणसाला जर वेळ प्रसंग आली, मी समजा चुकून कुठं बाहेर असेल तरी मी डॉक्टरला फोन केल्यानंतर अगदी लास्ट स्टेजचा पेशंटसुद्धा माझ्या फोनवरनं डॉक्टर घेतात किंवा मी डॉक्टर साहेब त्या पेशंटला घ्या, त्याला व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा, तुमच्याच्याने जे होईल ते करा, त्याची पूर्ण जबाबदारी माझी। तुम्ही डॉक्टर आहे, तुम्ही काय देव नाही, तुमच्या हातून तुम्ही योग्य मार्गाने प्रयत्न करत असताना जर काय दुःखच झालं तर त्याची पूर्ण जबाबदारी
त्याला मी तुम्हाला तोशीच लावून देणार नाही किंवा तुम्हाला कुणाला त्याच्याबद्दल बोलून देणार नाही. गावात कुणाचंही काही जरी सुख दुःख झालं तरी लग्नापासून मैतीपर्यंत किंवा कसल्यापर्यंत सगळ्या गोष्टीत मी सक्रिय असतो. एखाद्या गावातल्याचा एखाद्याचा पाहुणा जरी आजारी पडला किंवा काही झालं किंवा त्यांच्यावर दुःख आला किंवा वेळ प्रसंग आली काही अडचण पोचली तर माझ्या परीने मी जास्तीत जास्त त्यांना देण्याचा प्रयत्न करतोय. जास्तीत जास्त त्यांना मी वेळ देतोय. त्यांच्या सुखदुःखात अगदी मनापासून अंतःकरणापासून माझ्या जशा प्रपंचाला मी सहभागी आहे तसा गावातल्या सर्व लोकांना मी सहभागी राहण्याचा प्रयत्न करतोय. ह्या निवडणुकीमध्ये तुम्हाला गावकऱ्यांनी सरपंच म्हणून काम करायची संधी 100% देणार आहे. दिल्यानंतर तुमचं काय धोरण काय असणार आहे भविष्यातलं धोरण की ज्या माणसाची जी गरज असेल ती अगदी मनापासून मी माझ्या प्रपंचासाठी जसं करतो तसं त्या माणसाचं तो एक माझ्या प्रपंचातला माणूस आहे. वडीलधारी असेल कुणीही असेल त्याची वडीलधाऱ्याची सेवा करण्याची किंवा लहानाला सहकार्य करण्याची, शिक्षणाला प्रोत्साहन देण्याची किंवा एखाद्याची परिस्थिती थोडीशी नाजूक आहे आणि मुलगा हुशार आहे मुलगी हुशार आहे त्याला कुठं काही अडचण पोचते तर कुणाच्या गाठीभेटी घेऊन शासनाकडे काय मदत करता येईल ती मी माझ्या परीने मला जेवढी वैयक्तिक मदत करता येईल तेवढं त्याचं भवितव्य घडवण्याचा मी प्रयत्न करीन. गावात रस्ते व्यवस्थित करीन. गटाराची लाईन झालेली आहे जी राहिलेली आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन. गावाला फिल्टरचं पाणी देण्याचा बंदोबस्त त्याच्यासाठी प्रयत्न करीन. शेतीला पाणी आणण्याचा प्रयत्न चालू आहे. भगवंतानी त्याच्यात यश दिलं तर सर्व गावाचा म्हणजे अगदी 50-60% तरी लोकांचा पाण्याचा प्रश्न मिटेल आणि पाण्याचा प्रश्न मिटला की गावातल्या लोकांना गावात रोजगार मिळेल. ज्याच्या त्याला कुणालाही कुठंही MIDC मध्ये किंवा ह्याच्यामध्ये 15 आणि 20 हजार रुपये करण्याचा नोकरी करून प्रयत्न करावा लागणार नाही आणि त्याच्यामुळे लोकांचं जीवन सुखी होईल. त्याची भरभराट झाली की लग्नाचा विषय आपोआप मिटेल. माणूस परिस्थितीमुळं किंवा शेतीत आहे त्याचं उत्पन्न बरोबर नाही म्हणून मुली द्यायला थोडंसं कचवतंय तर त्याची परिस्थिती सुधारली त्याचं राहणीमान उंचावलं त्याचं व्यवस्थितपणा त्याचा दिसला तर लोक शेतकऱ्याला सुद्धा मुली द्यायला तयार होतील आणि पाहुण्या रावळ्यांच्यात नातेगोत्यात संबंधित लोकांच्यात प्रयत्न करून त्यांची मुली ज्यांचं शिक्षण असेल तशा हिशोबाने किंवा त्यांच्या परिस्थितीनुसार योग्य घरी योग्य ठिकाणी देण्याचा प्रयत्न करेन. येणाऱ्या निवडणुकीत तुमचे जे मतदार आहेत त्यांना तुम्ही काय सांगचाल किंवा काय आव्हान करचाल? मी ग्रामस्थांनी मला उभं केलंय. माझ्या पॅनलचं नाव आहे सोमेश्वर ग्रामविकास पॅनल. माझं नाव संपत जयसिंग पवार. माझं चिन्ह आहे कब्बशी आणि माझ्या पॅनलमधील आता निवडणुकीला सामोर गेलेल्या लोक आहेत त्यांचं चिन्ह सौ कल्याणी अभिजित पवार यांचं चिन्ह आहे किटली, सौ प्रमिला प्रदीप पवार छताचा पंखा, कुमार गोरख बुवाजी चौधरी छत्री आणि राहुल दिगंबर चौधरी यांचं चिन्ह आहे किटली. हे सर्व आम्ही जे उमेदवार आहे ह्यांनी आज तागाय गावातलं कुठलंही पद भोगलेलं नाही आणि या सर्वांना जनतेच्या ग्रामस्थांच्या आशीर्वादाने पुढील 5 वर्षे सेवा करण्याची संधी द्यावी आणि आमच्या पॅनलला भरघोस मताने विजय करून द्यावं. त्यांचं ग्रामस्थांचं सगळ्यांचं ऋण मी फेडल्याशिवाय राहणार नाही. चौदरवाडीचे ग्रामस्थ आहेत आणि ते सोमेश्वर ग्रामविकास पॅनलला त्यांचा पॅनलचे ते प्रमुख आहेत आणि काम करतात. काय सांगचाल तुम्ही ह्यावेळेच्या निवडणुकीच्या संदर्भात? नमस्कार, मी सुरेश पवार. गावामध्ये जवळजवळ 90 पासून आम्ही सामाजिक कार्यामध्ये सक्रिय आहोत. हे सर्व ग्रामस्थांना माहिती आहे. आमचं धोरण एकच आहे की प्रत्येक घरामध्ये सत्ता गेली पाहिजे आणि त्या दृष्टीने आम्ही नियोजन करत असतो. प्रत्येक वेळी मलाच पाहिजे हे कधीही आम्ही ठेवलेलं नाही. प्रथम सुरुवात आम्ही अगदी गरीब कुटुंबापासून केली. त्याच्या घरामध्ये सदस्यपदाचं पद दिलेलं आहे आणि तसंच प्रत्येक वेळेला आता आमचे उमेदवार जे दिलेत ते आतापर्यंत त्यांना कुठल्याही प्रकारचं पद त्यांच्या घरातही नाही आणि त्यांनाही मिळालेलं नाही. अशा लोकांनाच आम्ही पद प्रत्येक वेळेला देत असतो आणि हीच आमची एक वरच्या ह्याची गोष्ट आहे की त्यामुळं
गावातल्या लोकांनाही वाटतं की हे लोक आपल्याला प्रत्येकाला स्थान देतात, तर आपण जवळजवळ 80% समाज जो आहे तो आमच्या पॅनलला, आमच्या लोकांना मानत असतो. आणि मागच्या वेळी निवडणूक झाली त्यावेळी असाच परिस्थिती होती, परंतु लोकांनी भरभरून मतदान केलं आम्हाला. आम्ही जे अपेक्षा केली होती त्यापेक्षाही आमचं मतदान. आणि यावेळेलाही लोकांना नम्र विनंती की तुम्हाला ज्यांना ज्यांना सत्ता मिळाली त्या पुढच्या काळामध्ये आमच्या माध्यमातून सत्ता देण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि या सत्तेतून गावाचा विकास होत राहील, तो विकास आपण करत राहू. तरी आमच्या या सोमेश्वर विकास परिवर्तन पॅनेलला भरघोस मतांनी निवडून द्या आणि एक विकासाची गंगा आपल्या गावामध्ये चालू राहू द्या. सर्वात प्रथम आम्ही आमचं गाव हागणदारी मुक्त 2005 साली केले. शासनाची योजना नसताना त्यावेळेला आम्ही हागणदारी मुक्त केले. आमच्या परिवर्तन पॅनेलचा सरपंच पदाचे उमेदवार आहेत संपत जयसिंग पवार. त्यांचं चिन्ह आहे कपबशी. तरी सर्वांना विनंती की कपबशीच्या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना भरघोस मतांनी विजय करा. त्याचप्रमाणे त्यांच्या पॅनेलचे उमेदवार आहेत कल्याणी अभिजित पवार. तिचं चिन्ह आहे किटली. त्यालाही त्याच्या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना भरघोस मतांनी विजयी करा. त्याच्यानंतर प्रमिला प्रदीप पवार, त्यांचं चिन्ह आहे छताचा पंखा. त्याच्या समोरील बटन दाबून तिलाही भरघोस मतांनी विजयी करा. त्यानंतर गोरख बुवाजी चौधरी, त्यांचं चिन्ह आहे छत्री. छत्रीच्या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांनाही भरघोस मतांनी विजयी करा. आणि राहुल दिगंबर चौधरी यांचं चिन्ह आहे किटली. त्यांनाही त्यांच्या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा, अशी मी सर्व ग्रामस्थांना अगदी कळकळीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो.